गावाकडचा असा दालचा तुम्ही खाल्ला नसेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठीच आहे. तर आज दालचा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं सामान घेतले आहे. पण डाळ भिजत घातली आपण एक 15-20 मिनटं. एका साईडला मोठे 2 कांदे कापून घेतलेत, एका साईडला बारीक 2 कांदे कापून घेतलेत. 2 टोमॅटो छोटा मोठा दोन्ही कट करून घेतलाय. इकडं मसाले आहेत. आता इथं तमालपत्र आहे, खडा मसाला आहे, मिरची आहे, मोहरी आहे, हळद आहे, मीठ आहे, आपला जरा गरम मसाला आहे, लाल तिखट आहे आणि जरा एव्हरेस्ट मसाला आहे. आणि इकडं अद्रक लसूणची पेस्ट आहे, भोपळा आहे चिरलेला आणि चिंचेचं पाणी पण आहे. तर आपण आता घेतले डाळ टाकून कुकरमध्ये. त्याच्यामध्ये 1.5 चम्मच हळद, त्याच्यामध्ये आपण मोठा चिरलेला 1 कांदा आणि मोठा कट केलेला टोमॅटो. आता इकडे साईडला घेतले ते फोडणीसाठी आपण बारीक कट केलेला कांदा आहे, टोमॅटो. आता हे मोठे कट केलेले मोठ्या स्लाइसमध्ये आहेत, ते आपण टाकून घेऊयात कुकरमध्ये. टोमॅटो पण. आता आपण डाळीप्रमाणे डाळीच्या अंदाजाने पाणी ओतायचे. मिरची, झाकण लावून आपण गॅसवर ठेवूयात. आता तर 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ रेडी झालेली. ही डाळ मॅश करून घ्यायची असेल तर घेऊ शकता, नसेल घ्यायची तर तशी पण भरपूर शिजलेलीच आहे. तर आता कढईमध्ये तेल गरम झाले. आपण त्यात खडा मसाला, तमालपत्र, जिरी मोहरीची फोडणी देऊयात. आता स्टार्टिंगला आपण टाकून घेते मी तमालपत्र. तमालपत्र छान कडकडलं की त्याच्यामध्ये लगेच आपण आता खडा मसाला टाकायचा आहे. 3 ते 4 मिरच्या घेतल्यात लाल कलरच्या. बेडगी मिरची असेल तरी टाकू शकतात फोडणीसाठी. तर तळले की अद्रक लसूणची पेस्ट आहे. ती पण छान परतून घ्यायची आहे. छान तळलेले आपलं. आता त्यात आपण कांदा बारीक कट केलेला घेऊयात. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा मिक्स करत राहायचा आहे. आता आपण टाकूयात टोमॅटो. त्याचाही कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचे. नंतर मोहरी 1 चम्मच, जिरा 1 चम्मच, घरचा लाल तिखट मसाला 1 चम्मच घेतलाय, गरम मसाला 1 चम्मच, गोडा मसाला 1 चम्मच घेतलाय आणि धना पावडर 1 चम्मच. त्यात आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. चवीप्रमाणे मीठ मिक्स करायचे. आता आपण कट केलेला भोपळा घेतलाय, तो टाकायचा आहे, मिक्स करायचे. आता झाकण ठेवायचे. 5 मिनिटांनी झाकण ओपन करून आपण त्यात चिंचेचं पाणी ॲड करायचे. आता मिक्स करायचे छान. परत झाकण ठेवून आपण भोपळा शिजण्याची वाट बघूयात. आता पाणी जरा कमी झाले, त्यामुळे पाणी थोडंसं ॲड करू भोपळा शिजण्यासाठी. मिक्स करत राहायचे. परत झाकण ठेवून आपण जरा वेट करूयात भोपळा शिजण्याची. भोपळा शिजलेला आहे आपला, मस्त ग्रेव्ही तयार झाली. आता त्याच्यामध्ये ॲड केली डाळ. आता हे डाळ ही छान मिक्स करून घ्यायची आणि मॅश करायची आवश्यकता असेल तर करू शकतात,
आता आपली डाळ रेडी झालेली आहे. उकळीनंतर आपण कोथिंबीर टाकून छान मस्त रेडी झालेली आपली दालचा, गावाकडच्या स्टाईलने दालचा. तर राईस आणि दालचा प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, चव गावाकडची. थँक्यू.